거. शरीर सुदृढ तर मन प्रसन्न, हा संदेश मनात बाळगत क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय ध्यान दिनानिमित्त ऐतिहासिक रंकाळा गार्डन अंबाई टँक परिसरात एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. वर्कआउट, झुंबा आणि ध्यान या त्रिसूत्रीमुळे हा कार्यक्रम कोल्हापूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात झाली. सकाळच्या वेळेत नागरिकांसाठी विशेष वर्कआउट आणि झुंबा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर व्यायाम करताना सहभागी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. शरीरातील जडत्व दूर करून मन ध्यानासाठी तयार करणे हा या सत्रामागील मुख्य उद्देश होता. झुंबाच्या उत्साहानंतर निसर्गरम्य रंकाळा परिसरात सामूहिक ध्यान घेण्यात आले. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरापेक्षा मन अधिक थकते. या थकलेल्या मनाला शांतता, स्थैर्य आणि नवी ऊर्जा देण्याचे सामर्थ्य ध्यानात आहे, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक महिला व पुरुषांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने ध्यान करण्याचा अनुभव घेतला असून या ध्यानामुळे प्रचंड मानसिक समाधान मिळाले अशा भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे अनेकांनी यापुढे दररोज ध्यान करण्याचा संकल्प यावेळी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने विशेष परिश्रम केले. यामध्ये श्रावणी पडळकर, श्वेता गुरव, समीक्षा प्रभावळे, करुणा दळवी, प्रणिता कोलपटे, नितुफा मुल्ला आणि अर्पिता मोरे यांनी शिस्तबद्ध नियोजन करत सक्रिय सहभाग नोंदवला. निसर्गरम्य रंकाळा, हवेतील गारवा, झुंबाचा उत्साह आणि ध्यानातून अनुभवलेली शांतता यामुळे हा उपक्रम कोल्हापूरच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वेगळा ठसा उमटवून गेला. शेवटी धन्यवाद मंत्राने कार्यक्रमाची भावनिक सांगता करण्यात आली.